नमस्कार, मी शिवाजी बमनकर. मोताळा लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत माजी तालुकाध्यक्ष काँग्रेसचे गजानन मामलकर आहेत. त्यांनी काही दिवसा अगोदर या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. नेमकं काँग्रेस त्यांनी का सोडली, आपण याबाबत आता त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, जिल्हा परिषद निवडणूक आहे, अशी चर्चा आहे की त्यांनी जिल्हा परिषदसाठी या ठिकाणी प्रवेश घेतले आणि अनेक चर्चा, आणि आज ते प्रथमच या ठिकाणी कॅमेरा समोर येतोय. याबाबत आपण त्यांच्याकडनं सविस्तर सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. काय सांगाल मला, नेमकं तुम्ही काँग्रेस सोडण्याची कारण का? नमस्कार. मी मागील 25 वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम करतो आणि हे काम करत असताना 13 वर्ष मी शिवसेना पक्षासोबत राहिलो आणि त्यानंतर मी काँग्रेस पक्षामध्ये गेलो आणि काँग्रेस पक्षामध्ये गेल्यानंतर काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी मला म्हणजे मनापासून सहकार्य केलं आणि एक चांगल्या प्रकारे मान सन्मान त्या काँग्रेस पक्षाने मला त्या ठिकाणी दिला. आणि माझ्याकडे ज्यावेळेस पक्षाने आमच्या नेत्यांनी तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर मी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने त्या पक्षाचं आणि त्या पदाला जे लायक आहे ते काम या ठिकाणी केलं. मला खंत या गोष्टीची वाटते की मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून यशस्वी झालो, परंतु एखाद्या नेत्याचा कार्यकर्ता म्हणून मी अपयशी ठरलो आणि त्याच्याचमुळे मागील 1 वर्षापासून थोडंसं कुठंतरी वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जाणवत होत्या, म्हणून मी हा निर्णय घेतला आणि काँग्रेस पक्ष सोडून माझा मूळ पक्ष जो आहे शिवसेना या पक्षामध्ये मी स्वगृही या ठिकाणी परत आलो. तुम्ही म्हटले मी कार्यकर्ता म्हणून यशस्वी झालो, नेत्याचा कार्यकर्ता म्हणून नेमकं काय सांगायचं तुम्हाला? पक्षाच्या विचारधारा असतील किंवा पक्षाने जे पद मला दिलं त्या पदावरती राहून जे कार्य एक तालुकाध्यक्ष म्हणून केलं पाहिजे ते कार्य मी अत्यंत प्रामाणिकपणे केलं, हे मी छाती ठोकपणे या ठिकाणी सांगतो. परंतु आता ते बरेच विषय आहेत, नको ते बोललेले आहे. आपण नेत्यांना मी खुश करू नाही शकलो, हा विषय महत्त्वाचा ठरला त्या ठिकाणी आणि म्हणून म्हटलं मी नेता जरी झालो आणि जर पक्षामध्ये नेत्यांची जास्त किंमत असते ते मी एवढं नाही बोलणार, कारण त्या पक्षाने मला खूप काही दिलं. काँग्रेस पक्ष हा म्हणजे चांगले कार्यकर्ते मला मिळाले आणि चांगल्या कार्यकर्त्यांनी मला त्या ठिकाणी उत्स्फूर्त असं एक चांगलं वातावरण आणि मला त्या ठिकाणी जाणवलं काँग्रेस पक्षामध्ये. आणि मी प्रामाणिकपणे काम करत असताना मोताळा नगरपंचायतमध्ये 17 पैकी 12 जागा त्या ठिकाणी आल्या, म्हणजे माझं कार्यावर एक शिक्कामोर्तब त्या ठिकाणी झालं. नगरपंचायतमध्ये आम्ही शिवसेना भाजपची सत्ता असताना सुद्धा मोताळा शहरामध्ये 12 काँग्रेसच्या सीट आणून नगराध्यक्षपदी काँग्रेसचा उमेदवार बसला. हे आमच्यासाठी एक अभिमानाचा विषय होता, म्हणजे आमचं कार्य एक चांगल्या प्रकारे चालू होतं हे याच्यातून सिद्धच होते ना. परंतु कुठेतरी हे काम करत असताना काही गोष्टी राहिल्या असतील, चला ठीक आहे ते सोडून द्यायचं. पण मग आता आपल्या शिवसेना पक्षामध्ये मी स्वगृही या ठिकाणी परत आलो. त्यामुळे काँग्रेस पक्षाबद्दल मी काही बोलणार नाही, बाकी तर आता समजून घ्यायचं आपण, काही विषय नाही त्याच्याबद्दल. तुम्ही आता काँग्रेस सोडून या ठिकाणी शिवसेनेमध्ये आले, बरोबर आहे? तुम्ही शिवसेनाच पक्ष का नाही, इतर पर्याय बी तुमच्याकडे होते, परत तुम्ही त्या जिथून आले तिथंच गेले, म्हणजे नेमकं कारण काय आहे? आणि काय झालं माहिती का, मी या ठिकाणी काम करत असताना मागील 25 वर्षापासून एक आंदोलनात्मक चेहरा म्हणून मी या मोताळा तालुक्यामध्ये या ठिकाणी काम केलं आणि म्हणजे एक आक्रमक भूमिकेतून आपण या ठिकाणी कार्य करत असताना शिवसेना हाच जो पक्ष आहे या पक्षामध्येच आक्रमकता आहे आणि मुळामध्ये तो पक्षच आपल्यासाठी सुटेबल राहील या हिशोबाने मी त्या परत शिवसेनेमध्ये आलो. दुसरं काही कारण नाही याच्यामध्ये येण्याचं. नाही, आता तुम्ही हा शिवसेना पक्ष निवडला, बरोबर आहे? नेमकं या पक्षात तुम्ही आता कोणत्या टर्म्स अँड कंडिशन वरती आले, नेमकं काय ठरलं? मी पक्षातील नेत्यांशी बोलताना आमच्या पक्षाचे स्थानिक आमदार धर्मवीर आमदार संजयभाऊ गायकवाड यांच्याशी मुंबईमध्ये माझी त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्यानंतर राज्याचे उद्योगमंत्री सामंत साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी घरवापसी केली. तर मी भाऊंना टर्म्स अँड कंडिशन हे सांगितलेलं नाही, पण मी मागील 25 वर्षापासून या मोताळा तालुक्यामध्ये काम करतोय. मी शेतकऱ्यांसाठी काम करतोय, मी विद्यार्थ्यांसाठी काम करतोय, मी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न या ठिकाणी हाताळण्याचं काम मोताळ्यासारख्या तालुक्याच्या ठिकाणी राहून करतोय आणि मागील 25 वर्षापासून मी एकही निवडणूक त्या ठिकाणी लढली नाही. मी स्वतःही ठेकेदार या ठिकाणी ठेकेदारी कधी केली नाही आणि माझी प्रामाणिक इच्छा यावेळेस आहे की मी कोथळी तालखेडा हा जो जिल्हा परिषद सर्कल आहे या सर्कलच्या माध्यमातून निवडून येऊन या सर्कलमधील सर्वसामान्य जनतेची, शेतकऱ्यांची
सर्वांची या ठिकाणी सेवा आपल्या हातून झाली पाहिजे. आणि माझा इतिहास, माझं बॅकग्राऊंड हे मोताळा तालुक्यातील लोकांना माहिती आहे. मी ठेकेदारी कधी करत नाही किंवा मला 25 वर्षामध्ये काय म्हणता येईल त्याला माझी पाठी या ठिकाणी कोरी आहे हे सर्वसामान्य जनता या ठिकाणी जाणून आहे. आणि म्हणून मला कोथळी तालखेड जिल्हा परिषद सर्कलमध्ये या ठिकाणी उभं राहायचं आहे आणि ताकदीनं निवडणूक लढवायची आहे आणि निवडणूक जिंकायची आहे. त्याच्यामध्ये आमच्या पक्षाचे नेते आदरणीय संजूभाऊ गायकवाड यांनी एक क्रायटेरिया या ठिकाणी ठेवला की बा तुम्ही निवडणूक लढताना मला जनतेतून तुमचं नाव या ठिकाणी आलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे की या मोताळा तालुक्यातील या मतदारसंघातील जनता, कोथळी तालखेड मतदारसंघातील जनता नक्कीच माझ्या नावाची शिफारस त्या ठिकाणी करल. आणि जर मला पक्षाने या ठिकाणी संधी दिली आणि मी निवडून आल्यानंतर या मतदारसंघासाठी काय कराल मी आता या ठिकाणी नाही सांगू शकत. एवढंच मी सांगतो की पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि त्या संदर्भामधली जी वाटचाल आहे माझी ती व्यवस्थितपणे पुढे चालू आहे. आता अशी चर्चा आहे की बा तुम्ही आत्ताच या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि तुम्हाला जिल्हा परिषद तिकीट कसं काय द्यायचं अशी चर्चा सुद्धा सुरू आहे. नेमकं काय तुमचं याच्यावर काय मत आहे? नाही, मी शिवसेनेमधला आहे ना जुना. मी आत्ता प्रवेश नाही केला ना, मी प्रवेशच नाही केला. मी माझ्या घरी परत आलो आहे. दुसरं काय तिच्यामध्ये 4 वर्ष मी काँग्रेस पक्षामध्ये राहिलो आणि मी जुना आडाचा शिवसैनिक आहे. आणि संजूभाऊ गायकवाड यांची ज्यावेळेची सुरुवातीची जे संघर्षाचा जो काळ होता त्या काळात मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी उभा होतो. मी संभाजी ब्रिगेडला जिल्हाध्यक्ष असताना संजूभाऊ छावाचे जिल्हाध्यक्ष होते आणि त्या काळात भाऊंनी आणि आम्ही मिळून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन त्या ठिकाणी केले होते. त्यामुळे मी 4 वर्ष फक्त बाहेर गेलो ना आणि मी आता परत पक्षामध्ये आलो. आणि तिकिटाचा प्रश्न भाऊंनी स्पष्टपणे एक भूमिका मांडलेली आहे की बघ कोणी कोणाची शिफारस करायचं काम नाही किंवा कोणी कोणाला तिकीट मागायचं काम नाही आहे. या मोताळा तालुक्यातील जनतेने ठरवायचं आहे, या मतदारसंघातील जनतेने ठरवायचं आहे की आपल्या मतदारसंघासाठी या ठिकाणी कुठला चेहरा चांगला राहील. आणि त्याच्यावर मला विश्वास आहे की कारण मी 25 वर्षामध्ये एकही निवडणूक लढलो नाही ना. पहिली निवडणूक मी लढतोय. 2 वेळा मला संधी आली होती परंतु वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी थोडंसं शांत करण्यात आलं होतं की आपण थांबलं पाहिजे. आणि मी पण मोठ्यांचा पक्षांचा सर्वांचा मान ठेवून त्या ठिकाणी 2 वेळा थांबलेलो आहे. पक्ष सोडल्यानंतर त्याचं कारणच असं होतं की मला एवढंच या ठिकाणी म्हणावं लागेल की समझौता जरूरी है लेकिन इतना ही नहीं कि लोग अपने अस्तित्व को ही नज़रअंदाज कर दे. म्हणून मी एक स्वाभिमानी कार्यकर्ता आहे आणि मी राजकारण समाजकारण करताना मला कुठले राजकीय डावपेच या ठिकाणी मला नाही येतच नाही. मी करू शकत नाही. मी आता कारण मला अनुभव आहे, या मोताळा तालुक्यातील लोकांना अनुभव आहे. मागील 25 वर्षापासून मी या क्षेत्रात काम करतोय. मला राजकीय डावपेच येत नाही. मी सरळ साधा माणूस आहे. काम केलं पाहिजे या भावनेतून मी जनतेशी माझी नाळ जोडलेली आहे. आणि या या एवढ्याच गोष्टीच्या भरोशावरती मी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे. दुसरा विषय या ठिकाणी कुठलाच नाही आहे. नक्कीच या ठिकाणी पाहिलं की गजानन मामलकर यांनी स्पष्ट सांगितलं की मी काँग्रेसचा या ठिकाणी कार्यकर्ता झालो मात्र एका नेत्याचा नाही. नेमकं गजानन मामलकर यांचा इशारा कोणाकडे?